UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांवर आज एकाच टप्प्यात मतदान। जिल्हा प्रशासन सज्ज, कडेकोट बंदोबस्त तैनात। 23 तारखेच्या महानिकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। राज्यातल्या अनेक मतदान केंद्रांमध्ये मॉक पोलिंग सुरू। मतदान सुरू करण्यासाठी सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची तपासणी सुरू। कोपरी पाचपाखाडीमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध ठाकरे गटाचे केदार दिघे। नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये फडणवीस विरुद्ध प्रफुल्ल गुडदे, तर बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवारांमध्ये लढत। वरळीमध्ये आदित्य ठाकरे शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि मनसेच्या संदीप देशपांडेंमध्ये सामना, तर माहीममध्ये सदा सरवणकर, अमित ठाकरे आणि महेश सामंतांमध्ये तिहेरी लढत। विरारमध्ये बबिया कार्यकर्त्यांनी गुजरात पासिंगच्या 100हून अधिक खासगी बस अडवल्या। मुंबईतील मतदारांना आमिष दाखवून इतरत्र घेऊन जात असल्याचा आरोप। चंद्रपुरातील गडचांदूरमध्ये 12 लाखांची रक्कम जप्त। तक्रारीनंतर घरावर धाड घालत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई। अकोल्याच्या तेंधारामध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप। स्थानिकांनी एका व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। झारखंड विधानसभेच्या 38 जागांवर आज दुसऱ्या टप्प्यामधलं मतदान। 528 उमेदवार रिंगणात। विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेनसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। अहिल्यानगरमधील श्रीरामपुरात शिंदे गटाच्या उमेदवाराच्या गाडीवर गोळीबार। मतदारांना भेटून परतताना दुचाकीवरील 5 जणांकडून भाऊसाहेब कांबळेंच्या दिशेने गोळ्या झाडल्या। सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंवर बिटकॉइन घोटाळ्याचा आरोप। माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटलांचा दावा, भाजप आक्रमक। व्हॉइस नोटमधील आवाज ऐकवत भाजपच्या सुधांशू त्रिवेदींचा सुळे आणि पटोलेंना सवाल। हा आवाज तुमचाच आहे का? उत्तर देण्याचं आव्हान। महाविकास आघाडीनं बिटकॉइनच्या माध्यमातून पैसा जमवला, भाजपचा आरोप। काँग्रेसनं आमच्या 5 प्रश्नांवर खुलासा करावा, भाजपची मागणी। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।